मला एक मुलगी आवडायची कॉलेजात असताना. मलाही आवडायची, पण हा ठीक आहे, तुमची असू दे स्टोरी. प्रत्येक घरामध्ये एक माणूस असा असतो ज्याला सगळ्यांची सिक्रेट्स माहीत असतात. प्रसाद सर म्हणाले की अरे सिद्ध्या तू ती गोष्ट सांगितलीस. बोलो हां ती करूया का. बोलो डिरेक्ट कोण करणार. मी बोलो डन लगेच सांगा कधी करायची. आणि हा असा प्रवास सुरू झाला आणि मग त्यामुळे केमिस्ट्री पहिले जुळली मित्र म्हणून, आणि त्यांना मित्र नाही म्हणू शकत ते. मित्रांनो, वडापाव या सिनेमाचे यंग शिलेदार आणि लेखक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हा सिनेमा नक्की कसा आहे आणि त्यांचे सिनेमाचे अनुभव कसे राहिले. सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि कसं चाललं आहे प्रमोशन? फॅन्टॅस्टिक, खूपच मजा येते आणि वी आर एक्सायटेड. काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे आम्ही आणि 2 ऑक्टोबरला सगळ्यांना तो वडापाव बघायला मिळणार आहे. जो आत्तापर्यंत महाराष्ट्र अत्यंत चवीने खात आलेला वडापाव, तो तितक्याच चवीने आणि तितक्याच काय म्हणूया आपण एक्साइटमेंटनी सगळे बघतील आणि त्यांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो. या नावातच नाही गंमत आहे. सो जेव्हा तुम्ही दोघांनी सिनेमा स्वीकारला त्यावेळेस जेव्हा तुम्हाला नाव कळलं या सिनेमाचं नाव वडापाव असणार आहे, तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती पहिली? रिॲक्शन ही एकतर मला मी आधी पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की वडापाव म्हटल्यावर मला असं वाटलं की एक असतं ना की कॅची नाव ठेवूया म्हणून ठेवलं गेलेलं नाव आहे असं वाटलं. पण तसं नसून जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा कळलं की ॲक्च्युली त्या गोष्टीचं फाउंडेशन वडापाव आहे. आणि ज्या ज्या लोकांनी इथून परदेशात जाऊन काही मराठी गोष्टी सुरू केलेल्या आहेत किंवा मराठी कल्चरला तिथे पुढे नेलेलं आहे, त्या प्रत्येक मराठी कुटुंबाची ही गोष्ट आहे. त्यामुळे वडापाव हे नाव अत्यंत साजेसं आणि परफेक्ट वाटलं मला आणि मी खूप एक्सायटेड होते काम करायला या सिनेमात. शाल्वा, तुझी काय रिॲक्शन होती पहिल्या? ती गौरी म्हटली तर बरोबर आहे. पहिल्यांदा नाव ऐकलं वडापाव तर उत्सुकता खूप वाढली की वडापावमध्ये गोष्ट काय आहे, की वडापाव नक्की काय असेल, त्यात सारण काय भरलं ना गोष्टींचं. सो गंमत अशी आहे की वडापावमध्ये जे फ्लेवर असतात ते फ्लेवर या गोष्टीमध्ये आहेत. तशी ही कुटुंबाची गोष्ट आहे आणि इम्परफेक्टली परफेक्ट एक जे कुटुंब असतं जे बाहेर जाऊन राहिलं आहे आणि जे तरी आपल्या रूट्सना धरून आहे, या कुटुंबाची ती गोष्ट आहे. ओके, नावावरनं लक्षात आलं. सिद्धार्थ सर, तुम्ही या सिनेमाचे लेखक आहात. सिनेमाचं नाव ठेवताना बाकी लोक काय काय नाव ठेवतात, फार विचार करतात. तुम्ही वडापाव हे नाव ठेवलं आहे तुमच्या गोष्टीसाठी. सो हे नामकरण कसं झालं? मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं आहे की जेव्हा सिनेमा लिहिला तेव्हा त्याचं टेंटेटिव्ह टायटल वेगळं होतं, काहीतरी वडापाव नव्हतं. पण सिनेमा लिहून झाल्यानंतर चर्चेमध्ये आमच्या दिग्दर्शकांनी हे नाव सुचवलं आणि सांगितलं त्याचं नाव वडापाव ठेवूया. 2 मिनटं मी विचार केला आणि आपल्याला थोडंसं माणूस कुठेतरी जेलस होतो. मी झालो. मला वाटलं हे मला का नाही सुचलं. करेक्ट आहे, सिनेमाचं नाव वडापावच आहे आणि खरंच ते समर्पक नाव आहे. हे तुम्हाला कळेलच सिनेमा पाहिल्यानंतर. सिनेमा शूट करताना कास्टने तुम्ही सर्वांनी किती वडापाव खाल्ले नक्की? आम्ही नाश्ता केल्यानंतर वडापावचे सीन लावलेत प्रसाद सरांनी आमचे. नाश्ता करून झालं, आमचं पोट भरलेलं आहे आणि वडापाव खाण्याचे सिक्वेन्सेस आहेत. तर आवडत असले तरी सुद्धा परत खावे लागले. बाकी हो, सगळ्यांनीच. आणि कसं होतं की बाहेरच्या देशात आपण ऑलरेडी सँडविचेस, क्रॉसॉ आणि हे सगळं खात असतो, तर तिथे काहीतरी एक इंडियन मिळाल्यानंतर आम्हाला मध्ये मध्ये होणारा आनंद तो होताच ऑब्व्हियसली. 100%. किती खाल्लेच वडापाव? मी असे मोजले नाहीत पण मी भरपूर त्याच प्रोसेसमध्ये भरपूर वडापाव खाल्लेत. आणि गंमत म्हणजे तो एक नाही ते सांगू शकत नाही सांगू शकत. फारच वडापाव खाल्लेत, खूप मजा आली. येस, प्रसाद ओक सरांचा हा 100वा सिनेमा आहे ॲज अन ॲक्टर म्हणून. त्यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात? कारण ते या सिनेमाचे दिग्दर्शक होते. काय शिकलात त्यांच्याकडनं तुम्ही? मी हे शिकलो की एक खूप महत्त्वाचा म्हणजे एक खूप स्वभाव वैशिष्ट्य खूप छान आहे त्यांचं, की ते सगळ्यांकडून क्रिटिसिझम ऐकून घेण्यासाठी, ते ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये त्यांची काय नक्की भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी ते तयार असतात. माझ्या आयुष्यात मी कितीही मोठा झालो तरी माझं काय चुकत असेल किंवा माझं काय बरोबर आहे हे स्वतः मला कळणं खूप गरजेचं असतं आणि तो माझ्यात गुण आला तरी मी मिळवली असं मला वाटतं. मला असं वाटतं की जितकी वर्ष मी प्रसाद सरांना बघते आहे, मी ऑफकोर्स आपण सगळेच त्यांचे फॅन आहोत, पण नुसतं फॅन
असून त्यांना बघत राहणं एक आणि त्यांचा प्रवास जवळून बघणं एक, जो या सिनेमाच्या दरम्यान काम करताना त्यांच्या अनुभवातनं किंवा गप्पांमधनं कळाला आहे, किंवा आता इंटरव्ह्यूजमधनं ते काय काय सांगतात की माझा पहिला सिनेमा हा होता, तेव्हा रेडिओ नव्हता, माझ्या दुसऱ्या सिनेमाला हा अनुभव आला होता. तर मला एकच गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला आवडेल की थांबायचं नाही, अविरत काम करत राहायचं, अजिबात थांबायचं नाही. सिद्धार्थ सर, रायटर आणि डिरेक्टरची केमिस्ट्री कशी जमली या सिनेमात? लंडनला ह्या सिनेमा अगोदर आम्ही एक सिनेमा केला, मी लिहिला होता आणि प्रसाद सरांनी काम केलं होतं त्यात. ती केमिस्ट्री तिकडे जमली पहिले, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नाही, मित्र म्हणून, रायटर आणि ॲक्टर म्हणून. मी त्या सिनेमात कामही केलं होतं बेसिकली. तर आम्ही सिनेमात केलंय का मग तुम्ही काम? हो, ह्या सिनेमात मी काम केलं आहे. ओके, तर तुमच्या भूमिकेविषयी सांगा मग. सगळ्यांना सांभाळून घेणारं विकास नावाचं पात्र मी साकारतो या सिनेमामध्ये. एक प्रत्येक घरामध्ये एक माणूस असा असतो ज्याला सगळ्यांचे सिक्रेट्स माहीत असतात, पण तो ते सिक्रेट्स याला सांगत नाही, त्याला सांगत नाही. तो म्हणतो की फाईन, तुझा प्रॉब्लेम आहे, तू सोडव, तुला हेल्प हवी मी करू शकतो, शेवटी चालायचं आहे तुला. तर त्या थाटणीचा रोल मला हा मिळाला आहे किंवा मी घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वतःहून मागून घेतला आहे, जो आहे ते शिकवत. त्या आमची केमिस्ट्री तिकडे जुळली बेसिकली, प्रसाद सरांची आणि माझी. आणि एकदा आम्ही शूटिंग संपल्यानंतर सेंट्रल लंडन फिरायला गेलो होतो. आम्ही द लायन किंग नावाचं एक अफाट नाटक आहे तिकडे, ते नाटक बघायला गेलो. त्या प्रवासामध्ये तिथे जेवताना मी त्यांना एक गोष्ट ऐकवली आणि ती गोष्ट त्यांना आवडली आणि मला माहीतच नव्हतं सिनेमाचं, म्हणजे ही गोष्ट ऐकवली मी नॉर्मल, ही वडापावची गोष्ट मी नॉर्मली ऐकवली, आपण गप्पा मारता तसं ऐकवतो तशी ऐकवली गोष्ट, की आपण ही गोष्ट आहे. संध्याकाळी आलो आम्ही, काय जरा दुसऱ्या दिवशी सकाळी सेटवरती गेल्यानंतर प्रसाद सर म्हणाले की अरे सिद्ध्या, तू ती गोष्ट सांगितलीस. बोलो हां, ती करूया का? बोलो डिरेक्ट कोण करणार? मी. बोलो डन, लगेच सांगा कधी करायची. आणि हा असा प्रवास सुरू झाला. आणि मग त्यामुळे केमिस्ट्री पहिले जुळली मित्र म्हणून, आणि त्यांना मित्र नाही म्हणू शकत, ते मी त्यांना वडील बंधू असं म्हणतो नेहमी. त्यामुळे पण ती केमिस्ट्री पहिले तिकडे जुळली. तर तुम्ही आजवर किती सिनेमे नाटकं लिहिलेले आहे? आकडा चुकू शकतो, 1-2 मागे पुढे. 16 सिरियल्स झाल्या, एक 7 नाटकं झाली आणि एक 8-9 सिनेमे झाले. दीर्घ लेखन आहे. नाही, कमी आहे, मला अजून खूप करायचं आहे. अशी तुमचे आशीर्वाद राहिले तर नक्कीच करायचं. तिसरीची सुरुवात कशी आली? म्हणजे तुम्ही लहानपणी किंवा शिक्षण कशात घेतलं आणि त्यानंतर मग इकडे कसे वळलात? कारण तुम्ही बॅक स्टोरी मला एक जरा मगाशी सांगितली. हे खूप ठीक आहे, सांगायला हरकत नाही. मी 2 मिनटं घेऊन चालेल ना? 10 मिनटं घे. गौरीने सांगितलं 10 मिनटं, मी 10 मिनटं घेणार आता. तर बेसिकली व्हायचं होतं क्रिकेटर. वा, हे नवीनच ऐकतोय. हां, कारण की कॉलेज आपण खेळत होतो आम्ही. मी मुंबई 11 खेळलो आहे, म्हणजे एक युनिव्हर्सिटीची टीम असते मुंबई युनिव्हर्सिटीची, त्यात खेळलो आहे. पण मला एक मुलगी आवडायची कॉलेजात असताना. मलाही आवडायची, पण हा ठीक आहे, तुमची असं स्टोरी. तर आमच्या इथे अनाऊन्समेंट करायला आले, जे यूथ फेस्टिवल नावाचं एक प्रकरण असतं, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, मुंबईमध्ये त्याचे ऑडिशन्स आहेत. आणि तिने हात वर केला आणि रिहर्सलला जाणार पूर्ण दिवस, असं त्यांनी सांगितलं की पूर्ण दिवस रिहर्सल असणार. पण ही रिहर्सलला जाणार, मी काय करू, म्हणून मी हात वर केला तिच्यासाठी. आणि हे खरं आहे, आम्ही गेलो तिकडे. नंतर तिने 1.5 आठवड्यात सोडून दिलं थिएटर. तिला नाही जमलं बिकॉज ऑफ हर रिझन्स बेसिकली. पण मी राहिलो तिकडे, कारण की ती वाईबच एवढी कमाल होती थिएटरची. मी तिथेच राहिलो. आणि त्याच्यानंतर मग एकांकिका, मी काम करत होतो अभिनेता म्हणून. मग स्वतःचं काहीतरी करायचं, स्वतःचा ग्रुप सुरू करायचा म्हणून एक 15-20 टाळकी एकत्र केली. तेव्हा लिहायचं हे ध्यानीमनी पण नव्हतं, पण लेखकाला त्याला 700 रुपये लागायचे त्यावेळेला. ते 700 रुपये वाचवण्यासाठी माझ्याच मित्राने मला म्हणाले, अरे तूच लिही नाही. म्हणजे काय एवढं? मी बोला, अरे मी कविता लिहिणं, 4 वेळा लिहिणं गोष्ट वेगळी आहे, हे नाही बोलं जमणार. मग एक प्रयत्न म्हणून लिहिलं काहीतरी. सुदैवाने ते चांगलं झालं, एकांकिका नंबरात यायला लागली आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. मग हळूहळू
एकांकिकांनंतर मग सिरियल आल्या, सिरियलनंतर नाटक आलं, त्या नाटकानंतर सिनेमा आला. वा, भारी प्रवास होता सर. सिनेमाचं नाव वडापाव आहे, सो मला हे विचारायला आवडेल तुम्हाला तिघांनाही की वडापावशी रिलेटेड तुमची लहानपणीची, मोठेपणीची किंवा कुठली एक छान अशी मेमरी कुठली जे तुम्हाला कायम आठवते? मला एक मेमरी आठवते. मुंबईला तुम्हाला माहीत असेल की शेवटची ट्रेन एक 12:30च्या दरम्यानची असते आणि ती सुटली की सकाळी 4:30ची ट्रेन. ह्या दरम्यान काही नाही. मी तालमी करायचो, मी दिग्दर्शक होतो तेव्हा, INT वगैरे करत होतो. तर INTला सिद्धार्थ कॉलेजची एकांकिका मी बसवली होती त्यावेळेला आणि ती एकांकिका झाली आणि आम्ही निघालो. पण तोवर तालमी झाल्यानंतर निघालो आणि ट्रेन चुकली शेवटची आणि प्रचंड भूक लागली होती आणि खूप पैसे वाचायचे ना त्यावेळेला खिशामध्ये, कुठे उधळायचे पैसे, ते एवढे पैसे असायचे आपल्याकडे. तर आणि घरी जाऊन जेवायचं एवढंच माहीत होतं की आता घरी गेल्यानंतर आपल्यासमोर आई ताट देणार आहे आपल्याला, त्यामुळे खिशात काय पैसे असणार, 10 रुपयेच्या व्यतिरिक्त काय पैसे देणार, की तेव्हा एवढे पैसे मिळत नव्हते दिग्दर्शकाला त्यावेळेला. आणि त्यावेळेला काय बरं, वडापावची दुकानं पण रात्री नाही, रात्री तुम्हाला फक्त बुर्जीपाव मुंबईमध्ये. ते सगळं शोधत शोधत आम्हाला एक काकीचा एक छोटासा स्टॉल होता CSTला बॅक साईडला आणि त्यांनी वाटतं शेवटचा घाणा काढला होता आणि ते सगळं बंद करायला घेतलं. त्या घाण्यात 3 वडापाव शिल्लक होते, त्यातला एक वडापाव खाल्ला. त्या दिवशी मला कळलं की अरे हा जर वडापाव मिळाला नसता तर 4:30पर्यंत आपण भुकेले राहिलो असतो. तेव्हा मोबाईल तेवढं ग्रेट त्याचं हे नव्हतं की आपण कोणाकडनं पैसे मागवतोय आणि UPI करतोय, असं काही नव्हतं त्यावेळेला. तर त्या वडापावची किंमत आजवर आहे आणि ती कायम राहील की त्यावेळेला त्या वडापावनी अख्खी रात्र जागवली मला आणि मी भरल्या पोटी घरी गेलो सकाळी 4:30ला. सो ती एक खूप महत्त्वाची आठवण आहे माझी. येस, गौरी तुझी काय आठवण आहे? मी 10वी-11वी या काळात ज्या क्लासेसला जायचे, श्री क्लासेसला, तिथे आमच्या ब्रेकमध्ये आम्ही वडापाव खायला जायचो. ती एकमेव माझी मेमरी आहे, कारण मी वडापावची फॅनच नव्हते कधीच. मला तेवढाच एक काळ आठवतो आहे. इनफॅक्ट आय थिंक ते एकच वर्ष जिथे मी मॅक्सिमम आयुष्यातले वडापाव खाल्ले असतील. जे युजली लोकांचं असं होतं की वडापाव पाहिजेच आणि खूप खाल्लेत, सगळीकडचे वडापाव ट्राय केले, तसं माझं नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे तेवढाच एक काळ आहे जिथे आम्ही मैत्रिणी जायचो, वडापाव खायचो, गप्पा मारायचो आणि गॉसिप आणि ते सगळं असतं ना टाईमपास फुल ऑन त्या काळातलं, ते सगळं केलेलं आहे. आणि आत्ताची एक नवीन मेमरी माझ्यासाठी आता खूप सुंदर क्रिएट झालेली जी आहे की आम्ही गणपती दरम्यान वडापाव विक्री केली होती विसर्जनाच्या दिवशी आणि तेव्हा आम्ही एक साधारण 1000-1500 वडापाव लोकांना दिले होते आणि ते आता माझ्यासाठी खूप स्पेशल झालेलं आहे आणि ते आता मी कायम लक्षात ठेवीन. मी जेव्हा 7वी-8वीत होतो तेव्हा प्रायोगिक नाटक करायचो आणि तेव्हा काही भान नसायचं की आपल्याला भूक लागली आहे का काय चाललं आहे. नाटक करायचं, स्क्रिप्ट वाचायच्या, बसवायची नाटकं आणि प्रयोग व्हायचे त्याचे. या प्रोसेसमध्ये यायचं ती एकच गोष्ट यायची, वडापाव. संध्याकाळी ब्रेक झाला की चहा आणि वडापाव असायचे. सो एक वडापाव तिथे खायचा ब्रेकना, एक वडापाव खिशात घ्यायचा आणि स्क्रिप्ट वाचत मग तो वडापाव खायचा नंतर, कारण भूक खूप लागायची. जसं रात्री उशीर व्हायचा तसं सगळी दुकानं बंद व्हायची. ते भरतनाट्य मंदिरला आम्ही प्रयोग करायचो. तर प्रयोग करता भूक लागली की मग खिशातला वडापाव काढायचा आणि खायचा. तर भूक लागलेली असताना कुठलाही वडापाव असो तो खूप कमालच लागतो. ही मला गोष्ट तिथे कळली. वा, चला, हा प्रश्न तर तिघांसाठी कॉमन आहे. सपोज तुमच्या लाईफवर एक पिक्चर बनला, बायोग्राफी, तर त्या सिनेमाचं नाव कुठल्या स्ट्रीट फूडच्या नावावरनं असेल असं तुम्हाला वाटतं? फार अवघड प्रश्न. प्रत्येकाने सांगायचे, कंपल्सरी क्वेश्चन. गाईज यू 5 मार्क आहे त्या प्रश्नाला, मोठा प्रश्न आहे. 5 मार्क आहेत आणि किती मार्क जिंकणार कोण शेवटला ठरवणार कोण? जो सर्वात चांगलं उत्तर देईल तो. हां, अरे मग गौरीच जिंकणार. गौरी तुम्ही कमाल ढकलताय. उत्तर देते. नाही गौरी कमालच उत्तर देते, प्रश्नच नाही. स्ट्रीट फूडच पाहिजे. स्ट्रीट फूडच पाहिजे. ओके, आय थिंक बन मस्का. का, ह्याचं कारणही सांगायचं? हां, सांगतो ना. बन
बन मस्कामध्ये 2च पदार्थ आहेत तसं बघायला गेलं तर, बन आणि मस्का. ओके, मी लेखक आहे, दिग्दर्शक आहे. सो उद्या जाऊन जर काही आयुष्यात छान घडलं तर या 2 गोष्टींमुळेच घडणार आहे. सो बन मस्का एक करेक्ट नाव आहे माझ्यासाठी, मला असं वाटतं. मला असं वाटतं की चीज पावभाजी, कारण मी चीझी आहे. मी खूप एक्सपेन्सिव्ह पण प्रायसी पण वागू शकते आणि मी खूप साधी पण मूडप्रमाणे वागू शकते. मला अशा भूमिका करायच्या आहेत ज्या खूप एस्थेटिकली खूप सुंदर दिसणाऱ्या पण आहेत आणि एखाद्या गावातली मुलगी असेल तीही मला करायला आवडेल. पावभाजी अशी एकही व्यक्ती नाही आहे जिला आवडत नाही. त्यामुळे मला असा माझा प्रवास हवा आहे आणि असं माझं आयुष्य हवं आहे की कधीच कुणी असं म्हणू नये की मला गौरी नाही आवडत वगैरे, असं मला अपेक्षित तरी आहे. अर्थात सगळ्यांनाच हवं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की मला पावभाजीसारखं आयुष्य, चीज पावभाजी, खूप चीज. तू विचार करून ठेवला? मला खरंच भयंकर आवडते पावभाजी. पण आता तो ऑप्शन मला गेला भाई सगळ्यांना नाही, ऑप्शन गेला पावभाजीचा. मला असं वाटतं दाबेली, कारण दाबेलीमध्ये बरेच फ्लेवर्स असतात वेगवेगळे. तसंच मला चीज दाबेली असं नाही, चीज दाबेली, साधी दाबेली, कशी दाबेली बेसिकली. त्याच्यामध्ये चटणी असते, गोड चटणी असते, तिखट चटणी असते, डाळिंब पण असतं. की ती दोन्ही पद्धतीचे पात्र निभावू शकते, की ती हे अशी वागू शकते, तशी वागू शकते. जसं गौरीची काही इंटलेक्च्युअल उत्तर आहे, त्यात ही दाबेली हा एक उत्तर आहे. तसे मी स्टुपिड पण वागू शकते. भयंकर कधी कधी हे असे जोक पण मी पहिल्यांदा ऐकलाय हा जोक. सो येस. हां, तर दाबेलीमध्ये जे फ्लेवर्स असतात तसं मला काम करायला आवडेल आयुष्यात, आणि मला कळलाच नाही अजूनही. तुला लोकांनी आयुष्यभर आपलं बायोग्राफी चालली आहे हा, हो, पण म्हणून होतं ते की तुला दाबेली तुला आयुष्यभर सो डॉमिनेट केलं आणि यू आर लाईक दॅट ना, की तू असं काही कोणाला फार बोलत नाही. हळूहळू इट ग्रोज ऑन यू. सी माय जोक्स ऑलवेज लाईक दॅट. तुला कळेल. एनिवे, दॅट वॉज माय आन्सर टू दिस दाबेली. अँड फ्लेवरफुल असणारे आयुष्य अशी माझी इच्छा खूप आहे. हां, म्हणजे तसं असेल आणि तशा पद्धतीची पात्र करायला मिळतील आयुष्यात, ही इच्छा आहे. वा, मी खूप वाट बघतोय. मला कधी बनमस्का बघायला मिळेल, मला कधी चीज पावभाजी बघायला मिळेल आणि दाबेली बघायला मिळेल. सो तात्पुरतं वडापावसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. फार छान वाटलं तुमच्याशी बोलून.